शक्तीपीठ महामार्गाविरोधात मुंबईमधील आझाद मैदानावरती सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। 12 जिल्ह्यातील 3000पेक्षा जास्त शेतकरी हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर काँग्रेस आमदार सतेज पाटील, शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील आंदोलन स्थळाला भेट दिलेली आहे। 12 जिल्हे बंद करण्याचा इशारा देखील या आंदोलकांनी सरकारला दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा करावी अशा प्रकारची मागणी देखील या शेतकऱ्यांकडून केली जाते। या आंदोलनामध्ये सर्वाधिक शेतकरी हे कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील आहेत। शक्तीपीठ महामार्ग आम्ही होऊ देणार नाही। तुम्ही आम्हाला काय देणार आहे याच्याशी आम्हाला मतलब नाही आहे। आम्ही फक्त शक्तीपीठ महामार्ग हा रद्दच करायचा आहे। आम्हाला ते तुमचं झोंबडा आमच्या गळ्यात घालू नका। ते कोणाला काय द्यायचं आहे ते कुठं तरी देऊन द्या। आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको आहे। आणि आज त्या रस्त्याची गरज आहे का? सध्या तुम्ही मिरज पंढरपूर हायवे घेतला, या मिरज पंढरपूर हायवे आता तयार आहे। त्या पर्यायी मार्ग पूर्णपणे नागपूरपर्यंत जातोय आणि त्या आत्ताच्या घटकेला त्या रस्त्यावरून कितपत वाहतूक असते हे आम्ही स्वतः डोळ्यानं बघतोय। अजिबात वाहतूक नाहीये। 27,000 एकर जमिनीतलं उत्पन्न घटणार आहे आणि त्यासोबतच आजूबाजूच्या शेतकऱ्यांना याचा फार मोठा फटका बसणार आहे। ज्या जमिनी घेतल्यानंतर आमच्या जमिनीत जाणारच आहेत, पण आजूबाजूचे शेतकरी असे म्हणजे पानस्थळ होणार आहेत। समृद्धी महामार्ग असू दे किंवा इतर महामार्ग असू दे, त्या महामार्गावरचा अनुभव आहे तुम्हाला। आणि लोकशाहीचं चौथं आधारस्तंभ म्हणतोय आम्ही मीडिया। तुम्ही या मीडियानं सुद्धा कुणाची म्हणजे हे न घेता तुम्ही हा आवाज उठवला पाहिजे। शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांचं जीवनमान बदलेल अशा प्रकारचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेलं आहे। शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असेल तर त्या संपूर्ण अडचणींवरती आम्ही एकत्र बसून तोडगा काढू अशा प्रकारचं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। शासनाची भूमिका स्पष्ट आहे। शासनाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे, मात्र त्याच वेळी तो लादायचा नाहीये। हा महामार्ग मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांचं जीवनमान बदलणारा महामार्ग आहे। त्या 5 जिल्ह्यांना पोर्ट कनेक्टिव्हिटी देणारा मार्ग आहे। त्या 5 जिल्ह्यांना पूर्णपणे औद्योगिक पटलावर आणणारा मार्ग आहे। आणि म्हणून माझी आपल्याला ही विनंती आहे, आपण त्याच्यामध्ये मध्यस्थी करावी। त्यांच्या अडचणी असतील तर आमच्याशी चर्चा करावी। त्या चर्चेतनं आपण मार्ग काढू। शक्तीपीठ महामार्गावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूया। मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा समृद्धी महामार्गाचा एक श्वेतपत्रिका काढावी आणि IIT सारख्या संस्थेकडून पहिल्यांदा त्याचं कॉस्ट ऑडिट करून घ्यावं। हा महामार्ग बनवायला जो खर्च आला तो खर्च खरोखरच बरोबर आहे का चुकीचा आहे हे IIT सारख्या तज्ञ संस्थाच सांगू शकतील। मुख्यमंत्र्यांच्या मध्ये हिंमत असेल तर त्यांनी एकदा श्वेतपत्रिका काढावी।